पुत्र आमचे मित्र आदेश पाटील। परंतु या लढतीमध्ये अगदी टायमिंगला खूप महत्व आहे। 15 मिनिटांच्या आतोआत 3 षटक सफर करावी लागतील ही विनंती आहे। थँक्यू सो मच रोशन दादा पाटील, त्याचबरोबर प्रवीण दादा टेंबे यांचा आवाज आपण पहिल्या मॅच मध्ये ऐकला आणि आमच्या समेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये योगेश दादा मडवे देखील आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आणि आजच्या लॉट मधील शेवटचा सामना पाहतो मैदानाच्या आतमध्ये। एका बाजूला त्रिशैलम ब्राह्मण करवले संघ आणि त्यांना फाईट करतोय गावदेवी बोरदुल संघ। तर सामन्याला होते सुरुवात मैदानाच्या आतमध्ये। तर प्रेक्षकांना विनंती असेल कृपया करून तिथे खेळाडू कक्षासमोर कोणी हल्ला तिथे कल्लोल करू नका, कारण की हल्ला नाहीये। आता आयोजकांच्या माध्यमातून खास अनाउन्समेंट आहे, खेळाडू कक्षासमोर कोणी बसू नका। पहा, आयोजकांच्या माध्यमातून कळकळीची विनंती आहे, आमचे संपूर्ण स्वयंसेवक आयोजक तिथपर्यंत आपण पोहोचायचंय। रॅलिंगच्या बाहेर आपण जरूर डान्स करू शकता, नाहीतर डायरेक्टली आयोजकांच्या माध्यमातून कठोर कारवाई केली जाईल याची नोंद घ्या। बरोबर आहे, कारण त्या ठिकाणी लाईटच्या काही केबल्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्हालाही धोका होऊ शकतो, त्यामुळे आपण तिथे कोणी जास्त आडावरट करू नका, प्लीज सहकार्य करा। मॅच चांगली होणार आहे, कारण एका बाजूला ब्राह्मण करवले, दुसरीकडे टीम बुरदुल ही लढत आहे। बिग फाईट मॅच मैदानावरती सामन्याला होते सुरुवात। एका बाजूला बुरदुल तर त्यांच्यासमोर ब्राह्मण करवले। पहिला चेंडू फुल टॉस चेंडू ऑन साइडला टर्न करत होते आणि ते स्ट्रॉंग अपील आणि पंचांचा इशारा येतोय, इट्स आउट। डिस्कस करून योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल। विकेटच्या हॅट्रिक साठी राजेदादा जगताप यांच्याकडून 3000 रुपये आहेत। यस, नॉट आउटचा इशारा येतोय पंचांचा। पहिला चेंडू चांगला डिलिव्हर केला होता। 3 डॉट बॉल जरी फेकले तरी 1000 रुपये राजेदादा यांच्या वतीनं तुम्हाला प्राइज दिले जाईल। तर बुरदुल संघाच्या फलंदाजांसाठी देखील सुवर्ण संधी असेल। त्रिंबक शेठ पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल। दोन्ही बाजूने मात्र इथं पारितोषिक लागली जातात। पहिला चेंडू यस, निर्धाव चेंडू असेल। बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन गोलंदाज आला होता तेजस पाटीलनं चांगली गोलंदाजीला सुरुवात केली। इथनं मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज महेश पाटील ज्यानं चांगली फलंदाजी केली आजच्या रात्रीमध्ये। तो महेश पाटील ऑन साइडला, तिथे क्षेत्ररक्षक आलेत वेगाने। एक धाव कंप्लीट केली जाते, फक्त आणि फक्त मिळेल ती एक धाव। दुसऱ्या लढतीमध्ये काय गोलंदाजी केली आहे टीम त्रिशैलम ब्राह्मण करवले संघानं। एका क्षणाला असं वाटलं होतं सामना निष्ठच चाललाय टीम त्रिशैलम ब्राह्मण करवले संघाच्या बाजूनं, परंतु काय गोलंदाजी केली दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये गोलंदाजानं, आणि पूर्णपणे सामन्याचा निकाल आपल्या बाजूनं लावला टीम करवले संघानं। स्ट्राईक एंडला फलंदाज सुधीर पाटील यावेळी पुन्हा एकदा सोडून देतात। ऑफस्टिक सोडून जाणारा पंचांचा इशारा येतोय, वाईट बॉल। वाईटच्या स्वरूपात एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल। धाव फलकी धावा लागतायत, 2 धावा। चांगली मॅच इथे नक्कीच पाहायला मिळेल प्रेक्षकांना। दोन्ही संघ आसपासचे संघ आहेत, त्यामुळे डावपेच एकमेकांचे दोन्ही संघांमध्ये आहेत। स्ट्राईक एंडला फलंदाज बुरदुलगावची रन मशीन सुधीर पाटील सज्ज आहेत। तर बॉलिंग ट्रॅक वरती तेजस पाटील यावेळेस ऑन साइडला लॉब केलाय, लॉंग ऑनच्या डोक्यावरनं बेग 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 षटकार।
ते रंगाभाई कुठे होते तुम्ही? वेलकम रंगाभाई, आज आएगा मुकाबले का रंग, असली रंग तो रंगाभाई के साथ. रंगाभाई स्वागत आहे. रंगाबाई यांचा आपण डान्स पाहिला. रंगाभाई याच्यासाठी एकच झलक झाली आणि लगेच 200 रुपये सातसाई हिरामन शेठ पाटील साहेबांच्या वतीनं. रंगाबाई या, 200 रुपयाचं प्राइस आहे. रंगाबाई व्यासपीठावरती या. यावेळेस मात्र गती परिवर्तन पाहायला मिळालं गोलंदाज तेजसच्या माध्यमातून. जसा षटकार ठोकला त्यानंतर गतीमध्ये परिवर्तन केलं आणि स्लोअर चेंडू डिलिव्हर केला. सुधीर सारख्या फलंदाजाला तिथे बेट केलं गेलं. संघाची धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 8 या आकड्यावरती पहिल्या षटकामध्ये गोलंदाज तेजस पाटीलचा वापर केलाय. रंगाभाईला 200 रुपयाचं प्राइस. आता रंग येणार आजच्या रात्रीमध्ये. तर बुर्दुल संघाच्या कोणत्याही फलंदाजानं 2 चेंडू 2 षटकार ठोकले तर मोहन शेठ पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं कॅश प्राइज असेल आणि त्रिंबक शेठ पाटील या संघाचे पुरस्कर्ते त्यांच्या माध्यमातून प्रति षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. पुन्हा एकदा ऑफस्टिक सोडून जाणार चेंडू. पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल, वाईडच्या स्वरूपात एक धाव ऍड होईल टीमच्या खात्यामध्ये. 9 धावा धाव फलकी लागल्यात. जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील फलंदाजी करत असताना टीम बुर्दुल संघाला, कारण की विचार केला तर ब्राह्मण गरवले संघ देखील इन्फॉर्म मध्ये असणारा हा संघ आहे. पुढचा चेंडू गोलंदाज तेजेश. पुन्हा एकदा रणवे रिदम मध्ये अडथळा. प्रेशर आणि प्रेशर या मॅच मध्ये, कारण की इथनं जो संघ सामना जिंकेल तो एका ट्रॉफीचा हकदार मात्र इथनं बनून जाईल. टॉप 5 मध्ये आपली जागा बनवेल. कोणता संघ आजच्या दिवसामध्ये टॉप 5 मध्ये दाखल होईल? दोन्ही संघ तुल्यबल आहेत आणि एका परिसरातले, त्यामुळे आता ज्यांचं आगमन झाले ते बुर्दुल ग्रामपंचायतीचे दमदार व्यक्तिमत्व माजी सरपंच ऍडव्होकेट सुनील दादा पाटील यांच्या वतीनं 3 बॉल 3 षटकार मारले तर 5000 रुपये आणि 3 बॉल 3 विकेट घेतले तरी सुद्धा 5000 रुपयाचं प्राइज आहे. पारितोषिकांचा वर्षा होत असताना पाहतो आपण या मॅच मध्ये. तितकीच इम्पॉर्टंट मॅच दोन्ही संघांसाठी. स्ट्रायकिंगला फलंदाज महेश पाटील. सध्या महेश पाटीलला मात्र शांत ठेवण्यामध्ये यश आलं अद्यापर्यंत टीम ब्राह्मण करवले संघाला, कारण की विचार केला तर विस्फोटक दर्जाचा खेळाडू महेश पाटील यावेळेस मात्र कट करतायत. तिथे चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळालं. तब्बल जर विचार केला तर 3 धावा आपल्या संघासाठी तिथे वाचवल्या गेल्या आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 षटकांच्या अखेरीस 11 धावा. थँक्यू सो मच. रंगाबाई यांचा डान्स आपण पाहिला. रंगाबाई आता आले तिथे, त्यांचं देखील स्वागत आहे. तर नवीन गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती येत असताना या संघाचा सर्वाधिक महत्वाचा खेळाडू राहुल पाटील यांना पाहतोय आपण. स्ट्राइक एंडला फलंदाज सुधीर पाटील. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये येतोय हा निर्धाव चेंडू. राहुल पाटीलला पाहतो आपण बॉलिंग ट्रॅक वरती. दुसऱ्या षटकामध्ये पाचारण केलं गोलंदाज राहुल पाटीलला. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर फक्त 11 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज तेजस पाटील या गोलंदाजानं. यावेळेस मात्र चेंडूला खेळून काढले. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली जाते. 1 धावाच्या मदतीनं सुधीर पाटीलला इथे मात्र स्ट्राईक रोटेट वरती आणलं गेलंय. तर याच दरम्यान आमचे नारायण गावाचे दमदार व्यक्तिमत्व विनोद दादा पाटील यांचं आगमन झालंय. दादा आपलं स्वागत आहे सरपंच चषकाच्या वतीनं. स्ट्राइक एंडला फलंदाज सुधीर पाटील सज्ज आहेत. त्याच्या बॅटमधनं एक षटकार आलाय आणि यावेळेस मात्र स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. तिथे गती परिवर्तन पाहायला मिळालं गोलंदाज राहुल पाटील यांच्या माध्यमातून. फसवी गोलंदाजी केली जाते यावेळेस मात्र सुधीर पाटील या फलंदाजासाठी.
तब्बल विचार केला तर 3 चेंडू फेकले गेले गोलंदाजाच्या माध्यमातून आणि फक्त एक धाव तिथे खर्च केली आणि यावेळेस मात्र ऑन साइडला लॉप केलाय. तिथे क्षेत्ररक्षक होते तेजस, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सरळ सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. साठी प्राइज आले बघा. सन्मानी आमचे धनाजी दादा पाटील, त्याचबरोबर सोमनाथ दादा पाटील आणि प्रदीप पंडित दादा पाटील या ठिकाणी यांच्या वतीनं प्रेक्षकांना ऐवजेल 500 रुपयाचं प्राइज. सॉरी रंगाभाई. सन्मानी ऍडव्होकेट सुनील दादा पाटील यांच्या वतीनं देखील 500 रुपयाचं प्राइज, 1000 रुपयाचं प्राइज ऐवजेल साठी 1000 रुपये. सुधीर पाटीलच्या बॅट मधनं 2 षटकार पाहायला मिळाले आहेत आणि राजेंद्र जगताप यांच्याकडून देखील ऐवजेलला 500 रुपये म्हणजे एक ऐवजेलसाठी आता प्रेक्षकांना 2000 रुपयाचं प्राइज. साक्षी रामन शेठ पाटील यांच्याकडून 200 रुपये. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला लॉप केलंय आणि या स्पर्धेतील सर्वाधिक लांब षटकार ठोकणारा फलंदाज सुधीर पाटीलच्या बॅट मधून येतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. पाटील यांच्याकडून 5000 रुपयाचं प्राइज आहे. क्या बात आहे. 2 तर मारले आणि आज ही मॅच देखील भरपूर चांगली प्रेक्षकांना पाहायला मिळते. बेस्ट वर्सेस बेस्ट इथे ब्राह्मण करेबली विरुद्ध बुरदुल. सुधीर पाटील ऑन स्ट्राईक. यावेळेस ऑन साइडला भिरकावून दिलाय. सुधीर पाटील मैदानाच्या आतमध्ये ऑन फायर. रंगाबाईसाठी जबरदस्त आणि इकडे 3 बॉल 3 षटकार मारत इथे प्राइज मिळवलाय सरपंच ऍडव्होकेट सुनील दादा पाटील यांच्या वतीनं. इथे 5000 रुपयाचं प्राइज. बुरदुल संघाची रन मशीन आतमध्ये लढला सुधीर पाटील. रंगाबाई आपल्याला 200 रुपये आलेत. यावरती या रंगाबाई 200 रुपये. सुनील दादा ऍडव्होकेट आमचे सुनील दादा पाटील माजी सरपंच यांच्या वतीने आलेत आणि विकेटच्या हॅट्रिकला विनोद दादा पाटील यांच्या वतीने 2000 रुपये आणि राजेंद्र दादा जगताप 3000 म्हणजे 5000 आणि ऍडव्होकेट सुनील दादा पाटील यांच्या वतीने 5000 म्हणजे विकेटच्या हॅट्रिकला 10000 रुपयाचं प्राइज. रंगाबाई या समोर या. षटकार हॅट्रिक पाहिले आपण मागच्या षटकामध्ये फलंदाज सुधीर पाटीलच्या बॅट मधनं जर विचार केला राहुल पाटील यांचा पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली होती. त्यानंतर 3 चेंडू 3 षटकार सुधीर पाटीलच्या बॅट मधनं पाहायला मिळाले आणि धाव फलकी धावा लागलेल्या आहेत त्या म्हणजे 30 धावा. यावेळेस महेश पाटील ऑन स्ट्राईक. ऑन साइडला चेंडूला खेळून काढले. तिथे क्षेत्ररक्षक आलेत. फक्त आणि फक्त 1 धाव सुधीर पाटीलला स्ट्राईक वरती आणण्याचं काम करत असताना सुधीर पाटील यावेळेस मात्र स्ट्राईकला पाहू शकाल. 2 चेंडू 2 षटकारांसाठी देखील पारितोषिक होतं. तिथं मोहन शेठ पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं कॅश प्राइज होतं ते नक्कीच. आणि ऍडव्होकेट सुनील दादा पाटील सरपंच यांच्या वतीनं 5000 रुपयाचं प्राइज ते आता जमा झालेलं आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकला सुधीर पाटील. यावेळी स्लॉप करायचा होता. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड चेंडूला खेळून काढलाय. 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोअर बोर्ड वरती 32 धावा. सुधीर पाटील आणि महेश पाटील ही सलामीची जोडी बुरदुल संघाची
मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करत असताना पाहतोय. धावफलकी धावा 32 लागल्यात. तब्बल तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि गोलंदाज राहुल भंडारी हा गोलंदाज आलाय. ज्या गोलंदाजानं मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती तोच गोलंदाज पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करत असताना पाहतोय आपण. 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्या गोलंदाज राहुल पाटील या गोलंदाजानं. अक्षरशः मॅच विनिंग गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली तोच राहुल भंडारी सध्या बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. तर स्ट्रायकिंगला फलंदाज सुधीर पाटील ज्याच्या बॅट मध्ये 3 चेंडू 3 षटकार आलेत. बॅटल चांगला असेल. यावेळेस रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलं होतं परंतु चेंडू आणि बॅटचा इथे कोणताही संपर्क होत नाही आणि येतोय हा निर्धाव चेंडू. पंचांचा इशारा. धाव फलकी धावा आहेत 33. मॅच जय हिंद दोस्तों. स्क्रीन रंगाबाई यांना आपण पाहतोय. यावेळेस लॉप केला ऑन साइडला. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग. यस मिस टायमिंग आणि फलंदाज होईल बाद. या मॅचची सर्वाधिक महत्वाची विकेट सुधीर पाटील बॅक टू द पवेलियन. तर सुधीर पाटीलचा विचार केला फलंदाजी करत असताना तब्बल 4 षटकार त्याच्या बॅट मधनं आला आणि 26 धाव्यांची विस्फोटक केली त्याच्या बॅट मधनं पाहायला मिळाली आणि धावफलकी धावा लागल्यात त्या म्हणजे 33 धावा. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात गोलंदाज राहुल भंडारीने. चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर 30 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या 2 प्रमुख गोलंदाजांना. तर राहुल भंडारी चांगली गोलंदाजी करतायत. यावेळेस ऑन साइडला टर्न करायचा होता. ऑफ स्टिक लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू होता. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. डावखुऱ्या हाताचा फलंदाज इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती बुर्दुळ संघाचा विस्फोटक फलंदाज अजय बॉम्बे. पुढचा चेंडू यावेळेस खोलर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला खेळून काढलाय स्क्वेअर लेग रिझम मध्ये. क्षेत्ररक्षकाला 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट. गुड रन मिड इन द विकेट. 2 फलंदाजांच्या माध्यमातून अजय बॉम्बे आणि महेश पाटील हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळ करतायत. 3 षटकांचा खेळ झाला समाप्त आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 1 गडी बाद 36 धावा. विनोद दादा पाटील यांच्याकडून किशोरदादा पाटील, रविदादा पाटील आणि अजयदादा भंडारी यांच्या वतीनं आणि अनिल भंडारी यांच्याकडून विकेटच्या हॅट्रिकला 5,000 रुपयाचं प्राइज हे गोलंदाजाला दिलं जाईल. रविदादा आपलं स्वागत आहे. मॅजिकल स्पेलची समाप्ती झाली आहे. तर राहुल भंडारीचा विचार केला. एक सफलता सर्वाधिक महत्वाची त्याच्या नावावरती राहिली आणि धावा खर्च केल्या त्या म्हणजे 6 धावा. तिसऱ्या षटकामध्ये येतोय गोलंदाज नयम पाटील. मागच्या मॅचचा हिरो ज्यानं चांगली गोलंदाजी केली होती मागच्या मॅच मध्ये आणि नेवाली सारख्या संघाला तिथे परास्त केलं होतं. यस नयन राणे. स्ट्राइक एंडला फलंदाज महेश पाटील. यावेळी ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता परंतु चेंडू गुडलेन स्पोर्ट वरती अडलल्यानंतर सरळ यष्टीरक्षक राहुल पाटील यांच्या हातामध्ये येतोय निर्धाव चेंडू.
स्लॉगवरचं शेवटचं षटक घेऊन गोलंदाज नयन राणेला पाहतो आपण. पहिला चेंडू फेकलाय निर्धाव. सध्या पाहतो फलंदाजीसाठी महेश पाटील सज्ज आहेत. यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. नयन राणेच्या माध्यमातून सातत्याने चांगले गोलंदाजी ही त्यांची ओळख राहिली. टीम ब्राह्मण करवले संघाचे मागचा मॅचचा विचार केला गोलंदाजीच्या ताकदीवरती सामना जिंकला होता. बघा प्रत्येक डॉट बॉलला देखील प्रत्येक विकेटला 500 रुपये आहेत. त्रिमूर्ती आमची रविदादा पाटील, अनिल भंडारी आणि किशोरदादा पाटील यांच्या वतीनं. पुढचा चेंडू आलेच मात्र लॉप करायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक. तिथे क्षेत्ररक्षक आले होते दूरवरनं. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होता आणि 2 धाव. दुसरी धाव घेत असताना काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. येस नो च कॉलिंग होतं आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. त्याने तिसरी धाव घेत असताना फलंदाज झाले बाद. महेश पाटील बॅक टू द पवेलियन. चोरीचा मामला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती प्रतीक कोपरकर. स्ट्राईक एंडला फलंदाज अजय बॉम्बेला आपण पाहू शकाल. नयन पाटील चांगली गोलंदाजी करतात या मॅच मध्ये. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात गोलंदाज नयन. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न करायचा होता. चेंडू पडल्यानंतर गती कमी झाली आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये येतोय हा निर्धाव चेंडू. तर रंगाबाईच्या डान्सला या स्पर्धेचे सर्वा सन्माननीय सरपंच शिवाजीदादा पाटील यांच्या वतीनं 500 रुपये आलेत. रंगाबाई या. रंगाबाई आज फुल कमाई. पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न करत होते. चेंडू पडतोय तसा यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. काय गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज नयन राणेच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. पूर्णपणे 10 संख्येला ब्रेक लावण्यात आले. इथं गोलंदाज राहुल भंडारी आणि नयन राणे या 2 गोलंदाजांच्या माध्यमातून धावफलकी धावा 38 धावा सध्या टीम बुरदुल संघाच्या. यावेळेस मात्र काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा इशारा येतोय नो बॉल आणि तिथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि चेंडू गेला सीमा पार. 4 धावांसाठी 1+4 अशा टोटल मिळतील. 5 धावा टीम बुरदुल संघाला. आणि इथे फ्री हिट चेंडू असेल फलंदाज अजय बॉम्बे साठी. सर्व काही सुरलीत चाललं होतं परंतु नशिबाचे दरवाजे खोलले इथे टीम बुरदुल संघाचे. आणि आलेला हा बिमर चेंडू खूप काही सांगून जाईल आणि फ्री हिटच्या चेंडूवरती आलेला हा षटकार मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करून देत असताना टीम बुरदुल संघाला. आणि 4 षटकांचा खेळ झाला समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 49 आणि 50 धावांचं लक्ष असेल टीम 311 ब्राह्मण करवले या संघासमोर.
षटकार हॅट्रिक साठी 2,000 रुपये विनोददादा पाटील यांच्याकडून. राजेश जगताप यांच्याकडून चौकार हॅट्रिक 2 आणि षटकार आधारसाठी 5,000 रुपये असे प्राइज इथे टीम ब्राह्मण करवले संघासाठी आहेत. 24 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. टीम त्रिशा 11 ब्राह्मण करवले या संघाला कशा रीतीने या धावा चेस केल्या जातील की डिफेन्स केल्या जातील या ऐकूया मायक्रोफोन वरती योगेश दादा मडवे मॅन फ्रॉम सिद्धी करवले यांना. तर विकेट हॅट्रिक साठी लगेच बुर्दू संघाला प्राइज झालाय. खरं तर आमचे ज्यांनी संघ पुरस्कृत केलं ते त्रिंबक दादा पाटील यांच्या वतीनं 3,000 रुपयाचं प्राइज आहे. ऍडव्होकेट सुनील दादा पाटील मॅचचा आनंद घेत आहेत. 5,000 रुपये त्यांच्या वतीनं विकेटच्या हॅट्रिक साठी आणि सुधीर साठी त्यांनी 5,000 रुपये दिलेत. ज्यानं 3 बॉल 3 षटकार मारले. सिक्स हॅट्रिक साठी दोघांसाठी प्राइज आहे. नक्कीच कारण दोघांवरती तेवढंच प्रेम आहे. दोन्ही आपलेच संघ आहेत आणि मैत्रीचे संबंध आहेत. त्यामुळे दोघांसाठी सुनीलदादा पाटील जे सरपंच आहेत ऍडव्होकेट सुनीलदादा पाटील यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं प्राइज दोन्ही टीमच्या साठी आहे. सुधीर पाटील कॅप्टन आहेत. त्याला शुभेच्छा दिल्यात ऍडव्होकेट सुनीलदादा पाटील यांनी. आणि राहुलदादा पाटील जे टीम ब्राह्मण करवलेचे कॅप्टन आहेत त्यांनाही शुभेच्छा दिल्यात ऍडव्होकेट सुनीलदादा पाटील यांच्या वतीनं. दोघांना शुभेच्छा आणि दोघांसाठी प्राइज 5,000 रुपये आहेत. चला पुढचे 4 संघ व्यासपीठावरती याच्या ड्रॉ करायची आपल्याला. सोनारपाडा टीम, न्यू यंगस्टार वहाल, VRCC उसाटणे आणि जोगदानी स्पोर्ट वामन डोंगरी. सिक्स हॅट्रिकला टोटल 13,000 रुपये आहेत. राजेश दादा जगताप यांच्याकडून 5,000 रुपये आहेत. विनोद दादा पाटील यांच्याकडून 2,000 रुपये आहेत आणि 5,000 रुपये ते ऍडव्होकेट सुनील दादा पाटील यांच्याकडून. बोकर कुठेतरी फिरून नेले किशोर भंडारी, रवी पाटील आणि किशोर पाटील, रवी पाटील आणि अनिल भंडारी यांच्याकडून लगातार 3 षटकार मारले तर 5,000 रुपये. आणि 1 षटकारासाठी 500 रुपये फक्त अनिल भंडारी यांच्याकडून असतील. भरपूर प्राइस आहेत. एकदाच अनाउन्समेंट होईल कारण सामना देखील तेवढाच चांगला आहे. कारण हा सामना क्वालिफाय सामना आहे. डू अँड डाय, जिंका किंवा मरा. कारण जिंकलात तर किमान सरपंच ट्रॉफी आपल्या घरी जाईल. दोन्ही संघाला लाख लाख शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. मॅच चांगली होणार कारण टार्गेट 50 असताना मैदानावरती दाखल झाले आहेत ब्राह्मण करवले संघाचे ॲज ओपनर सलामी विस्फोटक खेळाडू. तुम्ही पाहतात राहुल भंडारी सोबत तेजस पाटील. चांगला मॅच होणार कारण दोन्ही संघ तुल्यबल आहेत. ताकदवर एकमेकाविरुद्ध अनेक वेळा खेळतात. 50 टार्गेट आहे आणि पहिला चेंडू आलाय डॉट. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पलटो चेंडू समोर खेळतात तर मिडॉनला खेळाडू आहे. एक धाव फार वेगानं कंप्लीट केली. सिंगल घेत स्ट्राईक रोटेट केली. अकाउंट ओपन केलं. टोटल आपण पाहिली तर धाबा फलकावरती 1 धाव. अद्याप 49 धाब्याची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती तुम्ही पाहतायत भूषण पाटील. भूषण पाटील बॉलिंग ट्रॅक वरती पॉवर प्लेचं षटक आता होतोय. फुलटॉस चेंडूला प्रहार केलाय. गॅप शॉट सिलेक्शन. बॉल चाललाय वाईड इश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर आणि तेजस पाटीलने ठोकलाय चौकार.
ते रंग भरण्याचं काम रंगाबाईचं आहे. सिरडोन, मॅन फ्रॉम सिरडोन. टोटल धाबा आपण पाहिले धाबडकापती 5 लागलेत. पहिला बॉल बती डॉट, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर आलाय या ठिकाणी चौकार. टार्गेट 50 हवेचे म्हणजे 12.50 ची सरासरी आहे. 12.5च्या रन रेट धावा करायचे आहेत क्रिशा 11 या ठिकाणी ब्राह्मण करवले संघाला. हा चेंडू पडल्यानंतर फार वेगाने होता. फलंदाजाला केले बीट. डॉट बॉलची समाप्ती. एक डॉट बॉल दबाव वाढेल कारण टार्गेट देखील 50 हवेचं आहे. डू फॅक्टर तुम्ही पाहू शकता. ग्राउंड किती ओलचिंब झालाय, अगदी गुलाबी थंडी. प्रेक्षक वर्ग तरी सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. हे क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आहेत आणि त्यांची गर्दी अद्याप मैदानावरती आहे. सगळ्यांचं स्वागत. यानंतर सुपर पायच्या लढती होतील. कोल्हापूर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. ऑन साईडला फिल्डर जोपर्यंत येतील तोपर्यंत एक सिंगल. डबल साठी कॉल केलाय आणि ही दुसरी धाव देखील पूर्ण केली. 2 धावेने संघ पोहोचलाय 7 या धावसंख्येवरती. अद्याप आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी 43 धावेची गरज आहे. बॉल शिल्लक राहिलेत फक्त 19 बॉल. या ओव्हरमध्ये 5 चेंडू फेकले गेलेत. 5 चेंडू मध्ये अवघ्या भूषण पाटीलनं 7 धावा दिल्यात. उर्दू संघाची गोलंदाजी त्यांची ताकद आहे आणि सध्या ती ताकद सिद्ध करत असताना मैदानाच्या आतमध्ये रोख लावली आहे. बॉल चांगला आहे. विकेटच्या पाठीमागे एक धाव पूर्ण केली. एक धावेने संघ पोहोचला. लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली. अशा प्रकारे चांगले षटक होते ते समाप्त झालंय. भूषण पाटीलनं अवघ्या 8 धावा दिल्या आणि आता जे समीकरण राहिले 18 चेंडू मध्ये 42 म्हणजे प्रत्येक षटकामध्ये आता 14.00 ची सरासरी आहे. चला कॅप्टन 4च्या 4 लगेच त्या ठिकाणी दाखल व्हायचंय. जो कोणताही कॅप्टन नसेल त्याला डिसिजन आमचे कमिटी देणार. 5च्या 5 कॅप्टन. आता ऑलरेडी 4 संघ इथे मिळालेत. यातनं जो संघ विजेता होईल तो सुपर 5 मध्ये दाखल होईल. सोनारपाडा, वहाल, व्यास, सीसी उसाटणे आणि बामण डोंगरी. नंबर मोडली तरी चालेल परंतु आज सोडायचं नाही. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. समीर काटावले या पण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. शिरट संघाचा एक धडाकेबंद फलंदाज ऑलराऊंडर समीर काटावले. समीर पाटील आणि समीर काटावले हे 2 बंधू आहेत. समीर काटावले आपल्याला इथे विनोद दादाने सांगितले की डान्स करायला पाहिजे, एक इच्छा आहे. पहिला बॉल इथे पाठवलाय मिड विकेटला आल्या आल्या ठोकलाय षटकार. उल्लू बनवून
रंगाबाई का रंग आहे. रंगाबाई लग्न झाले ना, नाही तर मग वांदे व्हायचे उगाच. मोतीराम शेठ पाटील आमचे माजी सरपंच बुर्दुल, दमदार व्यक्तिमत्व आहेत. क्रीडा स्पर्धेमध्ये फार मोठं योगदान असताना त्यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॉमेंट्री बॉक्स म्हणजे माझ्यासाठी 500 रुपये आलेत. दादा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. रात्रीचे ठीक आता घड्याळामध्ये वाजलेत जवळ 2:04. यानंतर होती सुपर 5ची लढती. चांगला मॅच. षटकार आलाय. धावसंख्या पुढे चालली आहे 14 धावा. राहुल पाटील मैदानामध्ये आला आणि लगेच त्यानं षटकारानं कातुकुलं केलंय. क्षमता आहे त्या खेळाडूमध्ये, ताकद आहे, जिद्द, चिकाटी, कौशल्य, पराक्रम, शौर्य अशा अनेक गुण या खेळाडूमध्ये आहेत. गेली कित्येक वर्ष राहुल पाटीलला आपण ब्राह्मण करवले संघासाठी खेळताना पाहिलं, नेतृत्व करताना पाहिलंय. आणि तोच राहुल पाटील संघ खरं तर संघर्ष त्यांच्या टीमनं केला. आज चांगला परफॉर्मन्स प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचा संघ करतोय आणि आज देखील भरपूर आशा आहेत. आणि ही ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न त्यांच्या प्रत्येक पाठीराख्याने बांधलं आहे. कारण ही चमचमणारी ट्रॉफी फक्त एक पाऊल मागे, आता इथनं एक पाऊल पुढे आला तर ही ट्रॉफी मिळेल. दोन्ही संघ संघर्ष करतायत. बॉल चांगला होता, अगदी सुंदर बॉल. सुधीर पाटीलकडे वेग भरपूर आहे, नेमकी टप्प्यानं गोलंदाजी करतोय. आणि आतापर्यंत या षटकामध्ये केवळ एक षटकार आलाय. टोटल जर आपण पाहिली धावफलकावरती धावा लागल्या 15 आणि टार्गेट आहे 50, म्हणजे 35 धावा हवेत येणाऱ्या चेंडूमध्ये. चेंडू फेकले तिकून आतापर्यंत 4 म्हणजे 14 चेंडू आणि 35 धावा. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर, हार जाए जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख, उम्मीद पे दुनिया कायम. आज विश्वास आहे प्रत्येकाला की हा मॅच मला जिंकायचा आहे. तोच कॉन्फिडन्स घेऊन तुम्हाला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. गोलंदाज सुधीर पाटील. चांगला बॉल. खेळायचं होतं कुठे आणि बॉल कुठे गेलाय. आणि हा चेंडू जोपर्यंत मिड ऑनला फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा आल्या. अगदी हा फटका त्यानं स्क्वेअर लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, कारण बॅटच्या टोएंडला बॉल लागल्यानंतर बॉल भरपूर उंच केला, समोर काढू नव्हते. 2 धावा मिळाल्या. 2 धाब्याने संघ पोहोचलाय. 17 धावसंख्या होती. 17 रन, लॉस ऑफ 1 विकेट. 17 आणि खतरा असं म्हटलं जातंय. तर 17चा खतरा 17 नोव्हेंबर 2012 दुपारी 3:33 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भर दुपारी अंधार पसरला. तो काळा दिवस. खरं तर आज पण आठवण झाली तर नकळत का होईना डोळ्यामध्ये अश्रू येतात, अंगावरती शारे उठून येतात. असे सर्वांचे लाडके हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं निधन 17 नोव्हेंबरला झालं आणि त्या 17चा खतरा संपूर्ण महाराष्ट्राला झाला. तो 17चा आकडा मैदानावरती आलाय. भरपूर चांगली स्पर्धा आपण पाहतो. 3ऱ्या पर्वामध्ये अगदी चांगली स्पर्धा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण पाहतोय विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ उसाटणे आयोजित सरपंच शिवाजीदादा पाटील चषक 2025 शानदार पर्व. शेवटचा महिना आहे. 2026 सुरू होईल. खरं तर अनेक काही स्वप्न प्रत्येकाचे आहेत आणि ते स्वप्न 2026 मध्ये कंप्लीट करण्यासाठी प्रत्येक जण मेहनतीची पराकाष्ठा करतोय. चांगला चेंडू समोर करण्याचा प्रयत्न. सिली मिडॉपला स्वतः बॉल अडवलाय आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना क्रिशा 11 ब्राह्मण करवले टीम टोटल 17 धावांनी जिंकण्यासाठी 12 बॉलमध्ये 33 धावेची गरज. प्रत्येक षटकारासाठी राहुल भाई पाटील याच्यासाठी सुनील दादाकडून 500 रुपये आहेत. बघा हे स्पेशली प्रेम पण आहे. ॲडव्होकेट सुनील दादा पाटील कमी काळामध्ये यशाचं उंच शिखर जर गाठलं असेल ते व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट सुनील दादा पाटील सरपंच.
रात्रीची वेळ भरपूर झाली, 2 वाजून गेलेत, तरी सुद्धा मॅचचा आनंद घेतात. कडाडीच्या थंडीमध्ये, ही गुलाबी थंडी नव्हे, आज एवढी कडाक्याची थंडी आहे. पहिला बॉल वार केलाय, परंतु इथे शतरक्षक आहे. कॅच ड्रॉप, कॅचेस विन द मॅचेस. आणि जिंका क्रिकेटचा खेळ. क्रिकेटमध्ये एक एक झेलची किंमत काय असते. एखाद्या खेळाडूला जीवनदान दिलं की तो आपल्या टीमसाठी भरपूर मागात पडू शकतोय, हे बुर्दू संघाला माहिती आहे. आणि सध्या तरी झेल सोडलाय. गोलंदाज तुम्ही पाहता त्या ठिकाणी आदेश पाटील आहे, अर्थात लाडका गुड्ड्या. प्रत्येक विकेटला 500 रुपये. सन्माननीय मोतीराम शेठ पाटील याच्यासाठी प्राइज खरं तर आपण पाहतोय. आज बुर्दुल विरुद्ध ब्राह्मणी करवले मलंगडातले दोन्ही संघ आहेत. राजेशदादा जगताप यांच्याकडून जर ब्राह्मणी करवले संघ जिंकला तर त्यांना 5,000 रुपयाचं प्राइज. एकूण धावसंख्या आमचे स्कोर सांगतायत. धाबा पडकापती 18. शॉर्ट बॉल पुल केलाय, शतरक्षक आहे यावेळी आणि त्याच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय षटकार. संख्या 24 म्हणजे आता 26 धाबीची गरज आहे. येणारे 10 चेंडू 26. लाख दलदल हो, पाव जमाए रखिए, हाथ खाली सही, ऊपर उठाए रखिए. कौन कहते हैं कि चलने में पानी रुक नहीं सकता, बर्फ बनने तक हौसला बुलंद रखिए. पुन्हा प्रहार केला, मिस टायमिंग आहे. 2 शतरक्षक आलेत पुढे. झेल ड्रॉप, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झालीये. प्रेशर वाढत चाललंय, दबाव वाढत चाललाय आणि अशा क्षणाला सोडलेले झेल किती मागात पडू शकत आहे. पहिला बॉलला झेल सोडला, स्ट्राईक रोटेट झाली, लगेच षटकार आला. आता दुसऱ्या बॉलवरती पुन्हा झेल सोडलाय. धाबा संख्या 26. 9 चेंडू, आता 24 ची गरज आहे. एक एक धाव, एक एक बॉल. सामना आपण संघर्ष पाहतोय. दोन्ही ताकदवर संघ एका विरुद्ध खेळतात. दोघांना जिंकायचं आहे. बुर्दू संघाला हार नाही मंजूर आणि ब्राह्मणी करवले संघाला जिंकायचे जरूर. स्वप्न दोन्ही संघानं बाळगलाय हे ट्रॉफी उचलण्याचं, कारण सरपंच ट्रॉफीतील हा सामना क्वालिफायचा आहे. सामना जिंकले तर तुम्ही किमान एक ट्रॉफी घरी घेऊन जाऊ शकता आणि तेच स्वप्न घेऊन आलात त्यासाठी तुम्हाला लढावं लागेल. परिस्थिती किती कठीण असू द्या, परिस्थिती किती बिकट असू द्या, त्या परिस्थितीवरती रडत बसण्यापेक्षा लढत बसा हे शिवरायांनी शिकवलंय. त्यामुळे आता लढावं लागेल. जिंकण्यासाठी 24 ची गरज. बॉल चांगला आहे, पडल्यानंतर डीप राहिलाय. हा डॉट चेंडू खरं तर आता नव चैतन्य निर्माण करू शकतोय बुर्दुल टीमच्या खात्यामध्ये, कारण डॉट बॉलनं दबाव वाढत गेलाय. यावरचे बॉल फेकले गेले तर आतापर्यंत 4 म्हणजे 8 चेंडू आता शिल्लक राहिलेत. डिसिजन चेक करतात. खरं तर हा चेंडू परफेक्ट पाहायचा आहे. पंचमच्या सोबत तिसरे जॉईंट होत आहेत. फेअर डिलिव्हरी, डॉट बॉलची समाप्ती. अतिशय सुंदर लेंथ होती, चांगला बॉल होता. सचिन कडूने सांगितलं की फेअर डिलिव्हरी, डॉट बॉलची समाप्ती 8 बॉल मध्ये करायचे. आता 24 धावा. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता है. मुकाबला सामना जर जिंकला तर राजेश जगताप यांच्याकडून 10,000चं प्राइज आहे. फटका चांगला आहे, ऑन साइडला फ्लिक केलाय
आणि जास्त लांब 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 आणि लांब पाठवला चेंडूला शुभमंतर. आणि त्याच्यापेक्षाही पैसे मिळते, परंतु इथे पुन्हा एकदा प्रहार, तितकीच लांबी तितकाच अंतर, बॉल झालाय शुभमंतर. टोपीवाला धोतरवाला पकड़ कितनी भी कस लो, ये फिसलता है, ये वक्त है जनाब, बदलता जरूर है. वे बदलली है, सामना बदलला है. एक षटक 6 बॉल आणि आता पाहिजे 14 धावा. एकूण पंच चौकार आहे. एकूण टोटल सॉरी 14 पाहिजेत ना. यस, एक चौकार आला आणि त्यानंतर षटकार आला. टोटल आमचे स्कोर सांगतात 36 झालेत. 14 पाहिजे, बरोबर ना? हा यस, अंडरस्टँडिंग होते, कधी कधी मिसअंडरस्टँडिंग. खरं तर 2 षटकार नव्हते, एक षटकार एक चौकार होता, त्यामुळे 10 धावा आल्या. आता गरज आहे शेकोटी कोणी पेटवू नका प्लीज. थंडी वाजते आम्हाला माहिती आहे, परंतु तुम्ही शेकोटी पेटवू शकत नाहीये, कारण त्याचा धूर जो मैदानामध्ये येतो आणि त्यामुळे खेळाडूंना त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपली शेकोटी लगेचच विझवायची आहे. चला जाऊया मैदानावरती. दोन्ही संघाला लाख लाख शुभेच्छा. क्वालिफाय मॅच 6 चेंडूमध्ये करायचे आहेत. 14 धावा बॉलिंग ट्रॅक वरती. हा चेंडू आता सोडलाय खरा, परंतु तो किती मागात पडेल. आणि डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक डॉट बॉलला 500 रुपये त्रिंबक दादा, कारण सिमचे ऑनर आहेत, त्यामुळे प्रत्येक बॉलला त्यांच्याकडून प्राइस आहे 500 रुपये. डॉट बॉल आणि डॉट बॉल फेकलाय गोलंदाजी करताना अंकुश बॉम्बे. 5 चेंडू आता 14 धावा. काय मॅच आहे. पिन ड्रॉप सायलेंट. मैदानाच्या चौपेर प्रेक्षक वर्ग आता शांत पद्धतीने सामन्याचा आनंद घेत आहेत, कारण सामना देखील तेवढाच चांगला आहे, थंडी देखील तेवढी आहे, त्यामुळे प्रेक्षक वर्ग आता शांत झालेत. दोन्ही संघाच्या पाठीराखे शांत आहेत. 5 बॉलमध्ये 14 ची गरज. यावेळीचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, वाईटचा इशारा आलाय. अंकुश बॉम्बे अनुभवी खेळाडू आहे. दुसरीकडे तुम्ही बॅट्समन पाहता सध्या स्ट्राईक एंडला राहुल पाटील आहे. दोन्ही लेजंड खेळाडू आहेत, दोघांकडे अनुभव भरपूर वर्षाचा आहे. पाहायचं आता या मॅच मध्ये कोणाचा अनुभव जास्त पणाला लागणार, कारण सामना जिंकण्यासाठी 5 बॉलमध्ये 13 धावीची आवश्यकता आहे. मुश्किल सदा रहती नाही. दोघांना माहित आहे की सामना जिंकण्यासाठी आता अपार प्रयत्न करावे लागतील. जिंकण्याचा ध्यास, केलेला अभ्यास, मेहनतीची पराकाष्ठा. प्रेक्षक वर्ग बघा, मैदानाच्या आतमध्ये कोणी यायचं नाहीये, आणि शेकोटी कोणी पेटवली असेल लगेच विझवा, कारवाई होईल. बाकी आयोजक बघतील काय ते, पण तुम्ही शेकोटी पेटवू नका. 5 चेंडू एकदा सामन्याकडे जाऊया. 13 धावीची गरज आहे.
फटका छान आहे अगदी स्क्रीनच्या समोर फ्लॅटेड पॅरलल बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर आणि आलाय पंचांचा सिग्नल 6 रन. आता द्यावं लागेल कारण प्रेक्षकांनी तो पकडला. या ना तुम्ही झेल पकडला पाठीमागे राहू नका. तुमची मेहनत आहे त्यासाठी ते प्राइज तुम्हाला मिळेलच. बघा जे प्राइज आहे त्यांना देऊन टाका कारण एवढ्या रात्रीमध्ये इथे सपोर्ट करतात या टोर्नामेंटला आणि त्यांच्यासाठी हे प्राइज होतं. आयबाजेसाठी जे जे प्राइज आहे ते देऊन टाका. आणि मॅच मध्ये ट्विस्ट पुन्हा एकदा सामना पलटवार 4 बॉल मध्ये करायचे. आता 7 धावा विकेटच्या पाठीमागे एज होती परंतु 1 रन मिळाले. राहुल पाटील वर्सेस मी तेच सांगितलं अंकुश वांबे. अनुभव काय असतो हे दोघांमध्ये खेळ पाहायला मिळाला. 3 बॉल आता राहिलेत. 6 धाबीची गरज आहे. धावा संख्या 44 धाबा. 3 चेंडू 6 धाबा. अनुमान लावले जातात की 3 बॉल मध्ये पाटील सांगतात की षटकार मारेल हा खेळाडू. काही सांगतात की ते विकेट मिळेल परंतु कोणाचा अनुमान खरं ठरेल या मैदानावरती. सामना हा बलाढ्य आहे. डू अँड डाय जिंका किंवा मरा. षटकार मारून मॅच जिंकली तर 1000 रुपये. रविदादा पाटील सामना जिंकलाय. ब्राह्मण करवले संघ क्रिशा 11 ब्राह्मण करवले संघ पोहोचलाय आज सुपर 5 मध्ये. नाचू नका. बघा राहुल पाटील खेळपट्टीवरती नको आपल्याला 5 सामने कव्हर करायचे आहेत. यस अभिनंदन. क्रिशा 11 ब्राह्मण करवले संघ गोस टू द सुपर 5. क्रिशा 11 ब्राह्मण करवले संघ आपलं अभिनंदन. हार्डलक बुरदुल संघ तुम्ही चांगला खेळ केला. हारले पण तुम्ही वाघासारखे लढले त्याबद्दल तुमचंही कौतुक. आणि सुधीर पाटील या आपल्यासाठी सन्माननीय ऍडव्होकेट सुनीलदादा पाटील यांच्याकडून तुम्हाला 5000 रुपये होते. यावं आपण. राहुल भाई आपल्यासाठी 500 रुपये आहेत. राहुल भाई पाटील या आपल्याला 500 रुपये आहेत. आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच ज्यानं षटकार ठोकला आणि सामना जिंकवलाय तो म्हणजे राहुल भंडारी ठरलाय ज्याने षटकार ठोकत सामना जिंकलाय. आईबा कॅचसाठी 200 रुपये आलेत इरामन सेट यांच्याकडून. अजून कोणाचे प्राइज होते. चला 5000 रुपये हे प्राइज टॉप 5 चे आता ड्रॉ केले जातील.